I'm going to talk about the CET paper. You have to study English subject specially. So, Bhakti, we have to talk about the first chapter of CET exam, chapter 1.1, A Teenager's Prayer. Now, let's see one by one each question, and I'm going to discuss the each question, and you have to tell me the correct option. Whenever you will have to face the CET exam, so you have to choose only and only the correct option from the given four options. चार ऑप्शन्स तुझ्या समोर दिले असतील सीईटी मध्ये आणि त्या सीईटी मध्ये चार ऑप्शन पैकी एक करेक्ट ऑप्शन तुला निवडायचा आहे. नाउ आय एम गोइंग टू टॉक अबाउट द फर्स्ट MCQ question. The speaker in the poem A Teenager's Prayer is God, a teenager, a parent, and a teacher. सो व्हॉट डू यू थिंक विच इज करेक्ट ऑप्शन? आता तुझ्याकडे इमेज पाठवली आहे. मला असं सुचवा असं वाटतं की तू वही पेन घेऊन बसली असशील तर त्याच्यामध्ये प्रश्न तू नंतर लिहून घे वहीमध्ये. आत्ता फक्त लिहिताना आन्सर की कशी लिहिशील? 1.1 चॅप्टर लेसनचं नाव मेन्शन कर. मेन्शन द नेम ऑफ लेसन जे काही आहे इथं समोर दिलेलं अ टीनेजर्स प्रेयर आणि फर्स्ट नंबर टाकायचा आणि त्याचं तू उत्तर मला आधी सांगायचं. चुकलं तर मी ते उत्तर करेक्ट करेन आणि मग तो करेक्ट ऑप्शन ऑप्शन नंबर फक्त वहीमध्ये नोट करायचा की ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन ए किंवा ऑप्शन डी. आर यू गेटिंग ऑर नॉट? मी जे बोलतोय ते तुला कळतंय का भक्ती? हो सर. लक्ष आहे ना तुझं माझ्या शिकवण्याकडे? हो. ओके ओके ओके. मग पहिला जो प्रश्न आहे मी तुला संध्याकाळीच मी आज पाठवलं होतं ते. आता ह्या जेव्हा मी हे प्रश्नावली तुला मी पाठवतो ॲज अ असाइनमेंट, तर हे प्रश्नांचा अभ्यास तुला पुस्तक उघडून तुला करायचा आहे. त्यावेळेला इंग्रजीचं पुस्तक हातात घ्यायचं. ती लेसन किंवा कविता जे काही असेल ते ओपन करायचं. 2-3 वेळा ते रीड करायचं आणि या प्रश्नाचं उत्तर त्यात शोधायचं. सुरुवातीला नाही येणार, पण आपण प्रयत्न केला तर 100% आपल्याला सापडतं आणि एक सोपी गोष्ट केली आहे शासनाने, की तुम्हाला 4 ऑप्शन्स ऑलरेडी दिलेत. फक्त आपल्याला आपला काय वापरायचा आहे? यू हॅव टू यूज युअर कॉमन सेन्स. यू हॅव टू यूज युअर कॉमन सेन्स. कॉमन सेन्स वापरायचा, की या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं. सो यू कॅन फाइंड आउट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. सो कॅन यू टेल मी द फर्स्ट ऑप्शन? विच इज करेक्ट ऑप्शन? ए, बी, चारपैकी एक कोणतं आहे सांग मला भक्ती. प्रयत्न कर आणि बोलायचं भक्ती लेक्चरमध्ये. सर फक्त बोलताय सरांनीच बोलावं ही अपेक्षा नाही. आय नीड युअर ऑल्सो ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन इन माय इंग्लिश लेक्चर और अदर सब्जेक्ट्स. ओके? येस और नो? येस. हो का नाही? हो सर. सर ऑप्शन बी आहे का? पहिल्याचं ऑप्शन काय मग? बी. डी का बी? बी. 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 ऑप्शन डी ना? बी सर. ऑप्शन बी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. राईट डाऊन इन द नोटबुक. पहिल्याचा आन्सर बरोबर सांगितलं. व्हेरी गुड. बघ आता बघ तुला तुझं उत्तर शोधता आलं. याचं कारण काय? त्या शब्दाचा संदर्भ दिलेल्या त्या प्रश्नात आहे आणि तेच त्या कवितेचं पण नाव आहे अ टीनेजर्स प्रेयर. त्याचा अर्थ काय सांग बरं? द स्पीकर इन द पोएम अ टीनेजर्स प्रेयर इज, म्हणजे या कवितेमधला स्पीकर कोण? बोलणारा कोण आहे या कवितेमध्ये? ही कविता सांगणारा कोण आहे? तर तो गॉड नाहीये. इट इज नॉट गॉड. ही इज अ टीनेजर. ओके? खूप छान ही आपण कविता शिकलेलो आहोत 10वीला. सो द स्पीकर इन द पोएम अ टीनेजर्स प्रेयर इज ऑप्शन बी इज करेक्ट, अ टीनेजर. सो नोट डाउन प्लीज. नाउ I come to the next MCQ activity. The period between dash dash is known as teenage. म्हणजे कोणत्या पिरियडला टीनेज
टीनेजर म्हणतो आपण. 5 ते 12 या वयाला आपण टीनेजर म्हणतो. 20 टू 20 अँड सर डी नंबर सर. D. That's right. Very nice. Very nice. Option D is correct. 13 and 19. पुस्तकातनं शोधून सांगते का तू आधीच शोधले होते आज संध्याकाळी? सर माझं इंग्लिशची टेक्स्टबुक नाही आहे. बुक नव्हती सर माझं. बर, पण तुला इंग्रजी पुस्तकाची मदत लागेल. विदाउट टेक्स्टबुक तुला ही उत्तरं शोधता नाही येणार. ठीक आहे. सो टेक द हेल्प ऑफ टेक्स्टबुक. थर्ड, अ टीनेजर, कारण खूप कॉन्सन्ट्रेशनने हे लेक्चर कर, कारण सीईटी खूप महत्वाचं आहे तुझ्यासाठी. अ टीनेजर वॉन्ट्स डॅश डॅश इन हिज लाईफ, म्हणजे त्या टीनेजरला त्याच्या आयुष्यात काय पाहिजे? सक्सेस, मनी, डिस्ट्रेस और क्लोथ्स. सो विच इज करेक्ट ऑप्शन? विच इज करेक्ट ऑप्शन बघते. ऑप्शन ए. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ऑप्शन ए. तू जर अशा पद्धतीने जर उत्तरं लिहिली ना सीईटी मध्ये, फक्त तिथं सर्कल फिल करायचे असतील तुम्हाला, सर्कल येतील आणि व्यवस्थित ते भरावे लागतात, व्यवस्थित फिल करावे लागतात. ओके, सो बी केअरफुल. ओके, सक्सेस, व्हेरी गुड. देन फोर्थ वन, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. पुढे दिलेल्या ओळीमध्ये कोणती फिगर ऑफ स्पीच यूज केलेली आहे? डिसिजन्स आय मस्ट मेक, इन्व्हर्जन, रिपिटिशन, स्माइल और मेटाफर. सॉरी, सिमिली और मेटाफर. व्हॉट डू यू थिंक सो? मेटाफर. व्हाय मेटाफर? मेटाफर म्हणजे काय? रूपक. ओके, बट हियर द करेक्ट फिगर ऑफ स्पीच बघती ऑप्शन ए, इन्व्हर्जन. ओके, सो इन दिस पोएटिक लाइन द पोएट हैज यूज्ड correct figure of speech, inversion. Okay, understood? Yes sir. Option A. Now I come to the next example. Fifth, a teenager requests dash dash to show him right direction. A teenager requests dash dash to show him right direction. Mother, God, father, sister. तो कोणाला विनंती करतोय? गॉड. गॉड, करेक्ट. सो ऑप्शन बी इज करेक्ट. ओके, ऑप्शन बी इज करेक्ट. देन नेक्स्ट, द अपोजिट वर्ड फॉर डिस्ट्रेस इज स्ट्रेस, विश, होप और वरी. सर ए. 6 नाही, त्याचं उत्तर आहे सी, होप. होप म्हणजे आशा आणि डिस्ट्रेस म्हणजे निराशा. त्यामुळे डिस्ट्रेसचा अपोजिट वर्ड होतो होप, म्हणजे आशा. सो करेक्ट ऑप्शन इज सी, होप. ओके, नाउ आय कम टू द नेक्स्ट स्लाइड. 7th कडे आपण जाऊ. दिसतंय तुला? मी थोडं झूम केलंय ते. अजून करायची गरज आहे का? दिसतोय? 7वा नंबर, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाइन. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. 4 ऑप्शन्स आर गिवन भक्ती. एनाफोरा, एपॉस्ट्रॉफी, एलिटरेशन, एंटीथेसिस. भक्ती, सांग उत्तर. 7 नंबर, काय फिगर ऑफ स्पीच आहे त्याच्यामध्ये? हॅलो, सांग. हॅलो, सर फिक्स त्याचं ए.
सेवनचं काय आहे? ॲनाफोरा, ॲपॉस्ट्रॉफी, अलिटरेशन अँड अँटिथेसिस. Correct option is apostrophe. So apostrophe, this figure of speech is used there. Okay, now I come to the next 8. Pick out the correct rhyming pair. See, saw, see, sight, see, me, see, sing. आठव्याचं करेक्ट ऑप्शन काय आहे? त्यात ना रायमिंग पेअर काढायची भक्ती. आवाज येतोय माझा क्लिअर? कुठली रायमिंग पेअर आहे सांगशील भक्ती? फर्स्ट सर सी. सी. व्हेरी गुड. येस, ऑप्शन सी इज करेक्ट. व्हेरी गुड भक्ती, व्हेरी गुड. बघ, असे तू छान उत्तर दिले ते मला पण आनंद वाटतो. आय ऑल्सो फील हॅप्पी. Okay, very good. So option C. Why option C is correct? Because if the option C, option A you observe, C saw. So in rhyming pair, words are different but pronunciation is same. See the option C. See me. Here spellings are different but pronunciation is same. So option C is correct. Understood? Yes, sir. Now next, 9th. The speaker wants to bring out the dash dash qualities in him. The speaker wants to bring out the dash dash qualities in him. Worst, best, hidden and pranky. Best. Best. Very good, very good. Option B is correct. Then 10th. One must decide to take the road which leads to great success, great distress, great mountain and great city. Great city. Huh? Great city. Great? City. No. Option D is incorrect. You said option D, but it is incorrect. Correct option is option A. Great success. Okay? So one must decide to take the road which leads to great success. Okay, Bhakti? Now I come to the next 11th example. The meaning of a strong wish to do something bad or wrong is. The meaning of a strong wish to do something bad or wrong is reaction, inspiration, motion or temptation. Sir, inspiration. Huh? B. Option B. No, Bhakti. The meaning of this the meaning of this long word is टेम्पटेशन. अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. याचा अर्थ असा की अशी खूप तीव्र इच्छा की काहीतरी चांगलं करावं किंवा वाईट करावं. त्यासाठी जो एक ओरिजिनल शब्द वापरलेला आहे इट इज टेम्पटेशन. सो ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर फॉर 11th example. Now come to the next 12th. The synonym for the word God is guard, cord, lord, LORD, lord or sword. 12th. Lord. Very nice, very nice. LORD, lord. Lord is a correct answer for 12th example. Come to the 13th example. The teenager considers dash dash as his role model. The god, the cow, the idol, the statue. The idol. Sir, C, the idol. No, Bhakti. Correct answer is the god. Okay. So the teenager considers the god as his role
model. Now second last example, only 15 examples are given for this chapter. So second last example, the rhyming scheme of the given stanza is: each day brings new beginnings, decisions I must make, I am the only one to choose the road that I will take. Now four options are in front of you. You have to choose correct option, which is rhyming scheme. Rhyming pair is different thing and rhyme scheme is different thing. So in these four lines you have to find, you have to search which is correct rhyming scheme: a b a b, a b c b, a b b, or a b b c. What do you think that which is correct option? Sir, A. रायमिंग स्कीम कोणती यूज केलेली आहे कवीने याच्यामध्ये? तुला कोणती वाटते? व्हॉट डू यू थिंक? ए बी ए बी, ए बी बी, ए बी बी सी और ए बी सी बी? विच वन? Sir, A, B, B. ए बी बी. नो, ॲक्च्युअली भक्ती ऑप्शन बी इज करेक्ट. ए बी सी बी. लक्षात ठेवा, या कवितेवर हे 15 प्रश्न दिलेले आहेत, त्यामुळे याची तयारी परफेक्ट कर. म्हणजे यातलाच एखादा जर एखाद दोन प्रश्न विचारले गेले सीईटीत तर तुला उत्तर लिहिता आलं पाहिजे. ए बी सी बी. लक्षात ठेव, ऑप्शन बी. आर यू नोटिंग डाऊन इन द नोटबुक? Yes, sir. Good. So please note down the answers there. Now next and last example. The figure of speech in the following line is: the road that I will take. Alliteration, repetition, apostrophe, or antithesis. The road that I will take. Sir, D. Antithesis. नाही. अँटिथेसिस नाही आहे त्या फिगर ऑफ स्पीच. ती ओळ नीट वाच. द रोड दॅट आय विल टेक. कर प्रयत्न, चुकलं तरी चालेल. ट्राय बट डोंट क्राय. सो ट्राय इट. If you do more practice of various examples, so you can get more marks in CET. Just you have to use your common sense and do the more practice of various examples. So I shall discuss with you. Don't take tension about the CET. But whatever I am teaching, whatever I am explaining to you, so you have to take seriousness while studying the CET. Okay, Bhakti? So what is the which is the last options, Bhakti? Alliteration, repetition, apostrophe, or antithesis? D. Not D. Option A is correct. Alliteration. Okay. Now here I stop presentation. Here I am talking about your CET. While preparing the CET exam, you will have to prepare all these topics what I have shown on the screen. All topics are lessons or poems already you have studied in 10th. So once again you will have to prepare these topics again, because you have to take admission for 11th in any college, in senior or any other colleges. But if you have to prepare, you will have to prepare, so you must concentrate upon the practice of various topics. Always keep it in mind, Bhakti. One proverb is given: practice makes man perfect. जितका जास्त सराव वेगवेगळ्या उदाहरणांचा CET साठी महिनाभर करशील, माझ्या क्लासमध्ये असेल, वैयक्तिक तू काही करशील, पण त्याच्याकडे तू
खरोखर मन लावून कॉन्सन्ट्रेशनने केलं आणि सी-ई-टीमध्ये जर तुला चांगले मार्क्स मिळाले, तर मी तुला ॲश्युअर करतो, की आय होप, आय अश्युअर यू, की यू विल गेट more marks in CET because the paper pattern of CET is so much easy, but only the students have to do more focus on common entrance test preparation for only these given subjects: English, maths, science, history, economics, political science, and geography. Okay, so what you have to do? So store your textbook of 10th and please take it seriously. All my instructions, very very important instructions, because whenever you face any entrance exam, because I know that up to the 10th standard school has made your result, but now government has decided to take and to conduct that type of exam for students taking admission for 11. So if you have to prove yourself, your ability, how you are clever, how you are hard worker, how you are smart worker, and how you can take more hard work for getting success in this common entrance test exam. So take it seriously the all points of CET. I know government has declared that the CET exam is voluntary exam. Those students who have to appear this exam, they can prepare. But I don't think so. Exam is voluntarily declared by the government, but you have to face this exam in the next month. So 1 month is in your hands, and only 4 subjects I shall focus specially for you: history, political science, geography, and English. Or English is also must. I shall provide you more material. I shall try to do giving more practice of various examples related to CET. Okay, so you will have to focus these examples. You have to solve these examples at home because lectures are online. So take the benefit of all these things and be a sincere girl. Already you are sincere, but don't be lazy. Now it's a turning point of your life after 10th passing. 10वी पास झालेली आहे. 10वी नंतरचं जे तुझं पुढचं खरं आयुष्य, कॉलेज लाईफ सुरू होतंय. त्या कॉलेजमध्ये तुला एंटर करायचंय, प्रवेश घ्यायचा आहे. तर हे तुझ्या हातातला हा जो काळ आहे, 1 महिना, हा तुझं आयुष्य बदलू शकतो. खूप छान तयारी, खूप छान प्रिपरेशन भक्ती तू जर केलीस, तर मी तुला खात्री देतो, की तुझ्या मैत्रिणींपेक्षा जर तू CET स्कोर केला, तर CETच्या स्कोरच्या गुणांकावर आज इकडे जरी 10वीला समजा मार्क्स कमी वाटत असतील तुला, पण CETला चांगला स्कोर केला 100 पैकी, अगदी 100 पैकी तू 70 पर्यंत जरी जाऊ शकली, 70 पर्यंत जरी गेली, 70च्या अबोव्ह गेली, तर मी खात्री देतो, की कुठल्याही कॉलेजला तुझं ॲडमिशन होणं हे सुकर होईल, सोपं होईल. येस ऑर नो? पटतंय का मग? येस. गोष्टी पटतायत का माझ्या? हो.